हाय गाइज, वेलकम टू डायमेन्शन एस. UPSC प्रिलिम्स आता 5 दिवसावर आलेली आहे आणि यामध्ये तुमचं टेन्शन असतं, अँझायटी असते, ऑब्सेसिव्हनेस असतो, अभ्यास जास्त करायचे टार्गेट्स ठेवले जात असतात आणि या सगळ्यांमुळं एक गोष्ट घडत असते, तुमचं प्रेशर हळूहळू वाढत असतं आणि बेसिकली ह्या 4 दिवसामध्ये ते एक्सपोनेन्शियली वाढायची पॉसिबिलिटी जास्त असते. एक फिलिंग ऑफ सॅच्युरेशन आलेलं असतं, म्हणजे अभ्यास करायची इच्छा पण नसते. फिलिंग ही असते की आजच एक्झाम घ्या, मी आजच एक्झाम देतो, मी आजच प्रिलिम क्लिअर करतो, ही एक फिलिंग आलेली असते. याला आपण फिलिंग ऑफ सॅच्युरेशन पण म्हणतो. आणि या सगळ्या गोष्टी तुमचा ओव्हरऑल ह्या 4-5 दिवसामधला जो टेम्पो असतो, अभ्यास करायचा एक टेम्पो असतो, तो बिघडवून टाकत असतो. तर ह्या 5 दिवसामध्ये नक्की काय केलं पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे तुमचा टेम्पो मेंटेन केला पाहिजे. आणि हा टेम्पो मेंटेन करण्यासाठी हे 5 डेज, हे लास्ट 5 डेज काय असतात? 5 डेज ऑफ आयडलिंग. आयडलिंग म्हणजे काय? तर आयडलिंग म्हणजे तेव्हा तुम्ही बऱ्याच वेळा बघत असता की बस असते, कार असते, तर गाडी चालू करून ठेवली जाते. ॲक्च्युली ती मुव्हिंग फॉर्मॅटमध्ये नसते, फक्त चालू करून ठेवली जाते टू ॲक्च्युअली की बाबा ती गोष्ट, ते इंजिन वर्क करण्यासाठी ती फार गोष्ट गरजेची असते. त्यामुळे आयडलिंग सिच्युएशनमध्ये असतं. गाडी मूव्ह नसते करत, ठीक आहे, पण आयडलिंग, इंजिन चालू करून ठेवलं जातं. तीच गोष्ट तुम्हाला या पुढच्या 5 दिवसामध्ये करायची आहे. तुम्हाला तुमचं आयडलिंग करायचं. आयडलिंग करायचं म्हणजे काय की तुम्ही कुठलंही अभ्यासाचं टार्गेट ठेवणं अपेक्षित नाही. अभ्यास करायचं आता कंपल्शन पण नाही आहे. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा की गेले 4 महिने जो तुम्ही अभ्यास केलेला आहे तो तुमची फेट ठरवणार आहे, ना की हे शेवटचे 5 दिवस. हा 5 दिवसातला अभ्यास तुमचा ओव्हरऑल परफॉर्मन्स, ओव्हरऑल रिझल्ट ठरवणार नाही. तुमचा गेल्या 4 महिन्यातला अभ्यास तुमचा फेट, तुमचा प्रिलिम्सचा रिझल्ट ठरवणार आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या की पुढचे 4-5 दिवस तुम्ही अभ्यास नाही जरी केला, दॅट इज ऑल्सो फाईन. तुम्ही 4 तास करा, 8 तास करा, इवन 1 तास जरी केला, दॅट इज ऑल्सो फाईन. पण ह्या गोष्टी कशासाठी आहेत? फक्त टेम्पो मेंटेन करण्यासाठी आहेत. जरी तुमचा 1 तास अभ्यास होताच, प्रोव्हाइडेड की तुम्ही गेले 4 महिने व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. तर टेम्पो मेंटेन होण्यासाठी जेवढ्या गोष्टी, रिलॅक्स होण्यासाठी जेवढ्या गोष्टी गरजेच्या आहेत, तेवढा अभ्यास करणं गरजेचं आहे. याचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही पुढचे 4-5 दिवस फक्त रिलॅक्स राहणं अपेक्षित आहे. डू नथिंग. डू नथिंग का अर्थ याचा नसतो की केअरलेस होणं अपेक्षित आहे. तर रिलॅक्स व्हा, जेवढा अभ्यास पॉसिबल आहे तेवढा करा. बाकी सगळ्यात तुम्ही अभ्यास नाही झाला तरी इट इज कम्प्लिटली फाईन, इट इज कम्प्लिटली नॉर्मल, ठीक आहे. आता यामध्ये बऱ्याच वेळा असं केलं की तुमचा अभ्यास होत नाही, तुम्ही तरी तिथं बसून अभ्यास करायचा प्रयत्न करता. दॅट इज नॉट फाईन. तुमचा अभ्यास होत नाही तर त्या जागेवरून उठा, तुम्ही चहाला जा, गप्पा मारा, इवन कॉल अ फ्रेंड, फॅमिली, तुमची गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतील तर त्यांना फोन करून बोला. याचा अर्थ एवढाच असतो, शेअरिंग इज द स्ट्रॅटेजी. तुम्हाला जे काही तुम्हाला होतं आहे, तुमची जे काही अँझायटी आहे, जे काही टेन्शन आहे, ते तुम्ही कॉलवर किंवा डायरेक्ट कुणाशी तरी भेटून बोलणं अपेक्षित आहे. इथं तो तुमचा बेसिक जो इगो असतो की आय विल मॅनेज मायसेल्फ अलोन, की मी माझं एकटं मॅनेज करेन, दॅट इज नॉट गोइंग टू हेल्प. इथं तुम्ही शेअरिंग करणं अपेक्षित आहे. जे काय आहे, टेन्शन आहे, शेअर करा. कदाचित ते टेन्शन शेअर केल्यानंतर कमी होण्याची पॉसिबिलिटी असते. आता हा जो टेम्पो मेंटेन करणं, हे शेअरिंग करणं, अभ्यास न होणं, याच्यामध्ये तुम्हाला असं वाटू शकतं की बाबा आता हे 4 दिवस अभ्यास नाही केला तर मी फेल होणार का? तसं काही नसतं. मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलं आहे की तुमचं सबकॉन्शियस माइंड फार स्ट्रॉंग आहे. तुमचा प्रश्न आणि तुमचे ऑप्शन बघितल्यानंतर सबकॉन्शियस माइंड तुम्हाला तुमचा कॉन्टेंट, तुमची इन्फॉर्मेशन तिथं आणून ठेवणार आहे आणि तुम्हाला तो क्वेश्चन येणार आहे, प्रोव्हाइडेड तुमचा अभ्यास गेल्या 4 महिन्यामध्ये खूप चांगला झालेला आहे. सो दॅट्स ऑल, की ह्या गोष्टी म्हणजे गेले शेवटचे 5 दिवस आयडलिंगचा पिरियड आहे. शेवटचे 5 दिवस स्टडी टार्गेट्सचा अजिबात नाही आहे. शेवटचे 5 दिवस हा टेम्पो मेंटेन करण्याचा आहे, मॅनेजिंग द इमोशन्स आहेत. आणि त्यासाठी तुमचा टेम्पो मेंटेन करा, आयडलिंग मेंटेन करा आणि इगो मॅनेज करा, शेअरिंग करा. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट.